हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत एक खूप झटपट आणि टेस्टी स्नॅक्स, तोही उरलेल्या चपातींपासून, जो चवीला एक नंबर लागतो. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणार आहेत उरलेल्या 3 ते 4 चपात्या. त्यासोबतच लागणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि लसूण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण भाज्या ऍड करू शकता यात. सोबतच लागणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ, मेयोनीज, 1 वाटी बेसन पीठ, शेजवान सॉस, चिली फ्लेक्स आणि टोमॅटो सॉस, आणि ज्यामुळे चव वाढणार आहे असं बारीक किसलेलं चीज. आता चिरलेल्या भाज्यांमध्ये हे दोन्ही पीठ आणि सगळे सॉस एकत्र करून घेऊया. याची चव वाढवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या भाज्या आणि मसाले तुम्ही टाकू शकता. आता यात बारीक किसलेलं चीज, चिली फ्लेक्स, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेऊ. सोबतच शेजवान सॉस, टोमॅटो सॉस आणि मायोनीज टाकून घेऊया. जर तुम्हाला चटपटीत खायला आवडत असेल तर थोडी आमचूर पावडर किंवा चाट मसाला यूज करू शकता. हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स करत असताना थोडं थोडं पाणी घेऊन याचं घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, त्यामुळे हलक्या हाताने लागल तेवढंच पाणी घेऊन हे व्यवस्थित एकजीव करून घेऊन याचं बॅटर बनवा. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं यात. आपल्या पोळीला पण मीठ असल्यामुळे मीठ थोडं बेतानीच टाकायचं. मीठ टाकून झाल्यावर हे परत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तयार बॅटर आता आपण पोळीवर व्यवस्थित पसरवून घेऊया. हलक्या हाताने सगळीकडे लावून घ्यायचं. व्यवस्थित लावून झालं की ह्याचा रोल बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण बाकीचे रोल पण बनवून घेऊ. आता बनवून झाले की स्टीमर मध्ये पाणी घेऊन 5 मिनिटं हे रोल वाफवून घ्यायचे. हे खायला इतकं छान लागतं ना की पुढच्या वेळेला तुम्ही नक्की जास्तीच्या चपात्या करून हा पदार्थ बनवसाल. आता एक एक रोल करून सगळे ठेवून घेऊन 5 ते 7 मिनिटं ह्यांना वाफ देऊन घेऊया. 5 मिनिटानंतर झाकण उघडायचं. किती छान स्टीम झालेत बघा हे रोल. चिमट्याच्या मदतीने हे रोल बाहेर काढून 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे. हे व्यवस्थित थंड झाले की याचे अशा प्रकारे काप पाडून घ्यायचे. जर तुम्हाला ह्याचे काप नको असतील तर तुम्ही आहे त्या आकारात पण फ्राय करून घेऊ शकता. कढईत तेल घेऊन आपण हे डीप फ्राय करून घेऊया. तुम्हाला जास्त तेलकट नको असतील तर तुम्ही कमी तेलात पण शॅलो फ्राय करू शकता. मंद आचेवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तयार झालाय उरलेल्या चपातींपासून भन्नाट असं स्नॅक्स. तुम्ही हे ताज्या दह्यासोबत, सॉस किंवा मायोनीज सोबत खाऊ शकता. ह्यावर खिसलेलं चीज टाकून घ्यायचं थोडं. तयार आहेत आपल्या उरलेल्या चपातीचे व्हेज चीज रोल, जे की खायला भन्नाट लागतात आणि दिसायला सुद्धा किती छान दिसतात बघा. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा हे कसे झालेत. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत. तोपर्यंत बाय बाय.